संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत जे लाभार्थी आहे त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे। त्यानंतर इथे जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्यावरती नवीन तारीखसुद्धा जाहीर झाली असून आता ही अंतिम तारीख असून म्हणजे हा अंतिम निर्णय असून वरिष्ठांकडून हे ऑर्डर निघालेले आहे। जे निराधार योजनेचे लाभार्थी आहे त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा व्हावे। पण आता मुख्य प्रश्न आहे की 1,500 रुपये जमा होणार का 2,500 रुपये जमा होणार का 3,500 रुपये जमा होणार। आपल्या सर्वांनाच माहिती आहे की 18 तारखेपासून मेसेज येत होते। जो पहिला मेसेज आहे तुम्ही पाहू शकता, आपणास सूचित करण्यात येते की DBT प्रणालीवर 18 नोव्हेंबर ही तारीख दिली होती व त्या दिवसापासून पैशांचे वितरण होणार सांगण्यात आले होते व त्यानंतर पुन्हा एकदा तारखांमध्ये बदल करून 19 नोव्हेंबर 2025 करण्यात आले होते रात्री 8 पर्यंत। पण आता फायनल तारीख डिसाईड झालेली आहे, ठरवलेली आहे। आपणास सूचित करण्यात येते की DBT प्रणालीवर दिनांक 18 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 2 वाजल्यापासून ते 20 नोव्हेंबर दुपारी 3 वाजेपर्यंत पोर्टलवरील लाभ वितरण करण्याची कार्यवाही करण्यात येणार असून सदर कालावधीत पोर्टल सक्रिय राहणार नाही। तर 20 नोव्हेंबर 2025 ही तारीख ठरलेली असून जी निराधार बांधव आहेत, जी दिव्यांग बांधव आहेत, विधवा बहिणी आहेत किंवा श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी आहे त्यांनी सर्वांनी आता टेन्शन घ्यायचं नाही, कारण आज दुपारपासून किंवा उद्या सकाळपासून प्रत्येक लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत। व इथे मेसेजसुद्धा आलेले आहेत की 20 नोव्हेंबर नंतर संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजना यांची पगार पडणार असून काहींना 1,500 तर 2,500 रुपये तर काहींना 3,500 रुपये मिळणार आहे। तर आता काहींना म्हणजे काही ते जे निराधार योजनेचे सर्व लाभार्थी आहे त्यामध्ये श्रावणबाळ योजनेचे आहेत, त्याच्यानंतर जे विधवा बहिणी आहेत, सर्व जे योजनेचे लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांसाठी म्हणजे काय संजय गांधी निराधार अनुदान योजना आहे, त्यानंतर इथे श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना आहे, त्यानंतर वयोवृद्ध निवृत्तीवेतन योजना आहे। या सर्व लाभार्थ्यांना 1,500 रुपये मिळणार आहे। विधवा निवृत्तीवेतन योजना आहे। त्यानंतर जे काही 2,500 रुपये 3,500 रुपये जे अपंग व्यक्तींना पहिले 1,500 रुपये मिळाले असतील तर त्यांना यावेळी 3,500 रुपये मिळणार आहे। म्हणजे या महिन्याचे 2,500 रुपये व जे 1,000 रुपये उर्वरित होते त्यांना ते मिळणार आहेत। ज्यांना मिळाले होते त्यांना 2,500 रुपये मिळणार आहे व जे अपंग नाही त्यांना सर्वांना 1,500 रुपये जमा होणार आहे। तर अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे। आता शासनाकडे एकच विनंती की आता तारखांमध्ये बदल करू नका, फायनल डिसिजन झाला आहे तर नक्कीच येते निराधार लाभार्थ्यांना नक्कीच गरज असते, त्याच्यामुळे लवकरात लवकर हे पैसे पाठवायला पाहिजे आहे। तुमचे पैसे वेळेवर जमा झाले आहे का नाही नक्कीच इथे तुम्ही चेक करू शकता। लाभार्थी स्थितीमध्ये जाऊन बेनिफिशियरी स्टेटस तुम्ही चेक करू शकणार आहात। हे सुद्धा माहिती आपल्या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली होती, त्यामुळे नक्कीच तुम्ही ते पाहून आत्तापर्यंत तुम्हाला किती पैसे जमा झाले हे ते नक्कीच चेक करायचं आहे। ज्या बेनिफिशियरी स्टेटसमुळे तुमचे पैसे, तुमचे हप्ते किती जमा झाले चेक करायचं आहे। विशेष करून दिव्यांग बांधवांनी तुम्हाला जे ऑक्टोबर महिन्यामध्ये 2,500 रुपये का 1,500 रुपये जमा झाले आहेत ते सुद्धा लगोलग चेक करून घ्यायचं आहे। महत्त्वपूर्ण माहिती असल्यामुळे नक्कीच आपल्या दिव्यांग बांधवांपर्यंत पोहोचवायचं आहे आणि आपल्याला सबस्क्राईब करायचं आहे।